हे बांधले मी तिकडून. दादा शिये फाटा ह्योच आहे ना हो? होय. हा मग ते राहुल ॲग्रो दुकान असं कुठे आहे का इकडं? ते काय माहित नाही राव. दादा हो लोकेशनवर ना शिये फाटाच दाखवतोय. तुमची जरा मदत झाली तर बरं होईल. इथून आहे ना सरळ पुढे जा. पुढे जा, जाधवांचा मळा आहे आणि तिथंच गुऱ्हाळ आहे. तिथंच आजूबाजूला चौकशी करायला मिळेल तुम्हाला. बर बर बर. लई फुशारक्या मारत होता ना. पार बोंबलून बोंबलून पोलिसाची धमकी देत होता. आता बोंबल की तुझ्या आता समजा फुशारक्या बाहेर काढते बघ. भोग आपल्या कर्माची फळ. ताई ताई जाधवांचा मळा कुठे सांगू शकाल? नाही ग बाई. त्याच्या ना आजूबाजूला गुऱ्हाळ आहे. गुऱ्हाळ तिकडे जा. इकडे. हा. थँक्यू थँक्यू. तुमची खूप मोठी मदत झाली. थांब. काय मला वाटतंय तू जर ह्याला गोळी घातली आणि गोळीचा आवाज जर बाहेर गेला का नाही तर आपण पकडलं जाऊ. भर वस्तीत बोंबाबोंब नकोय. मला फिकीर नाही. हे बघ मेनका, मी ह्याला पोत्यात भरतो, ओसाड मारणावर घेऊन जातो, तिकडे जाऊन त्याचा पत्ता कट करतो. नाही आता यो हातचा लागलेला मी याला सोडणार नाही. अगं मी बी ह्याला जिथं नाही सोडणार, पण हिथं नग. ऐक माझं, आपल्यासाठी हे धोक्याचं आहे बरं का. ऐक जरा थंड डोक्याने विचार कर. सौर्या नीट बांध. इथे तर कुणीच नाहीये. शराग एवढं समजा करून आपल्या हाती कायच नाही लागलंय बघ. उंदीर मारण्याचं औषध.
म्हणजे मेनका इथे आली होती, पण तिने तिला विष नाही दिले. मला असं वाटतंय तो तिच्या हातून निसटून तरी गेलाय, नाही तर ती त्याला घेऊन कुठेतरी गेलीय. डेंजर पोरगी आई मेनका. मेनका, तू कितीही पळण्याचा प्रयत्न कर, पण सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. कुठे जाशील जाऊन जाऊन. आता तू माझ्या हातून निसटून नाही जाऊ शकत. चला. मामा, काही करून याचा बाजार आजच बसविला पाहिजे बरं, नाही तर बिनकामाचं बोकांडी यायचं. अगं तू नको ना काळजी करूस मेनका, बघतो मी काय करायचं ते. तसं बी ह्याला जित्ता ठेवणं म्हणजे आपणच आपल्या हातानं आपलं दहन करून घेण्यासारखं आहे. त्यामुळं यापुढं ही टांगती तलवार आपल्या डोक्यावर राहणार नाही. तू काळजी करू नकोस, याचा करेक्ट कार्यक्रम करतो मी तुझ्या घरला. मामा, करतो म्हटलं ना, जा. चला चला. मेनका, इकडे ये. अगं कुठं गेली होतीस? कवा धरणं वाट बघतेय तुझी. इथंच होते. इथंच म्हणजे देवळात दिवा लावायला गेले होते. तुम्हाला सांगितलं होतं ना, बाळासाठी म्हणून दरवेळेला दिवा लावायला जाते देवळात. अगं वय सांगितलं होतंस, वय झालंय ना, लक्षातच राहत नाही बघ. तू दिसली नाहीस, तुझी काळजी वाटली मला. आया ओ, बाळाची लय आठवण यायला लागली हो, म्हणून देवळात जाऊन शांतता शोधायला लागली. मेनका, हे बघ पोरी, तुझं बाळ जिथं बी असेल ना, तिथं लय सुखात असेल बघ. तुझी प्रार्थना आहे ना, पोहोचत असेल त्याच्यापर्यंत. बघ अक्षरा, अगं अक्षरा आज ऐक मी माझं. त्या मेनकाला सोडणार नाही. हा अगं अक्षरा ऐक माझं, असं करू नकोस. नाही, खूप झालं तिचं. तिला समोर जाऊन जाब विचारणार आहे. बास झाली तिचे सगळे खेळ आता. अगं अक्षरा ऐक माझं. अक्षरा अगं ऐक ना. आया पण माझ्या संग नाही ना राहिलं ते. तू नको ना असा विचार करूस. हा, सारखा असा विचार करत राहिलीस ना, तर दुःखातच राहशील बघ. चल आधी हात चल. चल. मी आज तिला सोडणार नाही. हा, अक्षरा अगं अक्षरा, अक्षरा ऐक माझं. हे बघ, आत्ता मेनकाशी बोललं ना, लय चुकीचं होईल. हं? पण काय करू मी? आधी ना तू शांत हो. हं? आणि अक्षरा हे बघ, जर पुरावे नसताना आपण जर मेनकाशी बोलायला गेलो ना, तर ती आत्याला पुढं करेल. आणि असं जर का झालं तर आत्या आपल्यापासून अजूनच लांब जाईल आणि ती मेनकाच्या जाळ्यात अजूनच अडकत जाईल. आणि यामुळं काय बी बरं वाईट होऊ शकतं. अगं अक्षरा, हे तूच मला सांगितलंयस ना. मग तूच आता अशी वागतेस. हे बघ, तू शांत हो. आपण या समत्यावर आहे ना शांतपणे विचार करू. कसं शांत राहू मी? आपण शांत बसून सगळं सहन करत आलोय ना. आता मी हातावर हात घेऊन नाही बसू शकत. होय होय, समज मान्य आहे मला, पण आहे ना तू शांत हो आधी. काहीतरी मार्ग नक्की निघेल अक्षरा. तुम्हाला कळतंय का? पोलिसांची पण मदत मिळणार नाही आता आपल्याला. काय करणार आहोत? होय होय, समज कळते मला. अक्षरा, एक पर्याय आहे. एक पर्याय आहे. मेनकानं आत्याला हाताशी धरले ना, मग आपण आता त्याचाच फायदा करून घ्यायचा.
कुठल्या मुहूर्तावर ही मेनका घरात आले काय माहित. घरात आल्यापासून नुसतं राडा घालून ठेवत, पर खोलीचा गोटा करून ठेवला. सुंदर, ए सुंदर, बारक्या सुंदर कुठे गेलाय अगं तुला आता? अरे काय विचारायला लागले मी? सुंदर सकाळपासून आलेलाच नाही का? कुठे गेलाय तो? मला काय माहित? हा, मला सांगून जातो का तो? गेला असेल दारू प्यायला. कुठं जातो काय करतो मला सांगतो का? तुलाच सांगतो ना समजा. बारक्या, अरे तू किती बी तोंड वाकड कर, कारण माझ्यासाठी तू खसपट बी नाही आहेस. पण ह्यो सुंदर कुठं गायब झाला? ह्यो नक्की कुठं गेलाय ना ते मला कळायला पाहिजे. मेनका तू कवा आलीस? आताच. सुंदर कुठे? सुंदर ना हे खुळ नक्कीच त्या माणसाला हुडकत बसला असणार. पण त्याला काय माहित, मी त्याचा पत्ता बरोबर कट केला. पत्ता कट केला म्हणजे? पत्ता कट केला म्हणजे म्या नाही संपवलं, मामाकडं सोपवून दिलं. यो सुंदर लागलाय नसतं धागा उचकटायला. पण करू दे, काय तंगडतोड करायची ना ती करू दे, पण त्याच्या हाताला काही तो माणूस लागणार नाही. बरं ते समजा खरंय, पर तू आता पुढचा प्लॅन तयार ठेव. म्हणजे सुंदरच्या हाती काहीच गवसलं नाही तर तो पुन्हा बाटलीला कवटाळणार, झिंगत झुलत घरला येणार. तू आता आरतीचं ताट तयार ठेव. करेक्ट. सगळ्यात आधी समद्यांसमोर म्या त्याची आरती उतरवणार. यो खेळ अख्ख्या घरभर रंगणार आणि त्या सुंदरची किंमत खुर्चीवरून म्या जमिनीवर आणणार. आपलं ठरलेलंच आहे, वाहत्या वाऱ्याला धरायचं नाही आणि या मेनकाचा ना करायचा नाही. आई, काळजी लागून राहिली हो मला. आई, हे का गेलेत, कशासाठी गेलेत, कधी परत येणार आहेत, काही सुद्धा कळवलं नाही आणि मला काही कल्पनाच दिलेली नाहीये. मला कळत नाही, संध्याकाळपासून नाहीयेत काल. नको इतकी काळजी करू, त्यानं बी काहीतरी ठरवलं असेलच ना. आणि हे बघ, माझी खात्री आहे, सुंदर वावगं काही वागणार नाही. तो हे जे काही करतोय ना ते तुला या संकटातून बाहेर काढण्यासाठी. हो आई, कळतंय मला, पण आई या सगळ्या गाठी खूप हळुवारपणे सोडवाव्या लागणार आहेत. कारण या सगळ्यात निर्मला आत्या अडकल्यात, त्यांचीच काळजी वाटते. या सगळ्यात त्या नको दुखावल्या जायला. नको काळजी करू, निघाल काहीतरी मार्ग. आई, यो बघा आला सुंदर. अरे होतास कुठे तू? रात्रभर वाट बघतोय तुझी. ते मी तुम्हाला सांगतो, पण तू आधी इकडे माहिती इकडे. कुठं? अगं इकडे अरे, कुठं घेऊन चाललायस? सांगतो सांगतो. बघ आपल्याकडे कोण आलंय ते. कोण आलंय? अगं बघ की. कोण आलंय? अरे थांब. ऐ, ये की. शौर्या, ये बाळा, ये बाळा, ये. कसा आहेस तू? हा,
ह्यो आता शौर्याला का म्हणून घेऊन आला असेल इथं? आई अहो, सुंदर अजून घरला आलेला नाही. रातभर घराच्या बाहेरच आहे. सकाळ सकाळी येईल असं वाटलं होतं, पण अजून बी त्याचा काय बी पत्ता नाही. अहो कुठं असेल, काय करत असेल, बरं असेल ना, त्याला काही झालं तर नसेल ना, या प्रश्नांनी माझं डोसकं सुन्न झालंय बघा. रातभर डोळ्याला डोळा नाही लागला हो माझ्या. अगं हो, केवढी काळजी करतेस. काहीतरी कामात अडकला असेल, येईल तो. नाही, पण मला जरा वेगळंच भ्या वाटायला लागले. काही भलता विचार करून सुंदर वाईट सवय तर नाही लावून घेणार ना? अगं नाही, मी गावाकडल्या लोकांना पाहिलं आहो. टेन्शनमुळे असं दारूच्या आहारी जातात आणि रातभर घराच्या बाहेर राहतात. आपला सुंदर असं वागू नये म्हणजे झालं. तू असं काय बी विचार करू नगस. तो असा विचारानं वागूच शकत नाही. माझा पूर्ण विश्वास आहे सुंदरवर. हे बघ, काहीतरी काम आलं असेल, अचानक अडकला असेल त्यामध्ये, येईल तो. होय हो, पण आपला सुंदर ना लईच साधा बोळा आहे बघा. उगत त्यानं उद्या काय करून घेतलं तर आपल्याला दोष लागायला नको ना, म्हणून. तू का जास्तीचा विचार करतेस बघ. अगं लहानाचा मोठा झालाय सुंदर माझ्या पुढ्यात. तो पोरगा लय गुणाचा आहे बर का. तो काय बी वागू शकत नाही. तू काळजी करू नकस. हा, तुम्ही लाख लहानाचा मोठा केला असेल हो त्याला, पण त्याच्या सगळ्या चाव्या आता या मेनकाच्या हातात आहेत. माझं तर म्हणणंच आहे की येऊ दे त्याला पिऊन, मग तुम्ही फक्त बघाच म्या कसा तमाशा करते ते. मेनका, बैस असा इकडे. शौर्य, किती दिवसांनी तुला बघतीये. किती छान वाटतंय माहितीये. खूप काळजी लागून राहिली होती तुझी. कसा आहेस बाळा? हा, इकडे ये बरं. काय र, नवीन शाळा आवडली का तुला? हा, आणि मित्र वगैरे झाले की नाही तिकडे? का तिकडेच रमलास, आम्हाला विसरून गेलास? नाही ना? आठवण येते आमची. कसं गोड आहे ते पिल्लू. शौर्य, शौर्य, अरे तू इकडं अचानक कस काय? सुंदर, तू घेऊन आलास काय याला इकडं? होय. अरे पण याची शाळा मेनका, बारक्या, शौर्यला जरा मागच्या अंगणात घेऊन जा. हा, शौर्य, आपण आहे की नाही आत्ताच 2 नवीन गायी घेतल्यात बघ. आता आहे की नाही तूच सांग त्यांची नावं काय ठेवायची ते. हा, तुला बारक्या काका दाखवल, जा. सुंदर, काय विचारायला लागले म्या? तू त्याची शाळा बुडवून घेऊन आलायस का त्याला इकडं? मेनका, मी ठरवलं आहे, शौर्य आहे की नाही आजपासून आपल्या संघ इथंच राहणार आहे. ते हॉस्टेल बिस्टेल ना नको आपल्याला. म्हणजे असा अचानक कस काय निर्णय घेतला तू? अरे मला विचारावं असं बी वाटलं नाही का तुला? हे बघ मेनका, मी जो काही निर्णय घेतलाय ना तो तुझा विचार करूनच घेतलाय. मला काल तुझी अवस्था बघवली नाही का? मला वाटलं की तुला बाळाच्या सोबतीची आस आहे, म्हणून मी शौर्यला इथे घेऊन आलोय बघ. म्हणजे शौर्य सतत तुझ्या संग असला ना की तुझं मन कसं आनंदी राहील, तुला तुझं दुःख विसरायला मदत होईल, तुझं मन रमल, तुझं दुःख थोडं हलकं होईल. आणि तसं बी पुढच्या 6 महिन्यामध्ये आपलं लगीन होणारच आहे ना. व मग आपल्या आयुष्यात आपलं पहिलं आणि एकमेव मूल असेल, तो म्हणजे आपला शौर्य. म्हणून मी ठरवलं, शौर्य आहे की नाही
आता इथंच राहणार कायमचा. अक्षरा का काय झालं, मला असं इथं का आणलंयस? अहो का म्हणजे तुम्ही शौर्याला का घेऊन आलात अचानक? माझ्याशी काही बोलला पण नाही तुम्ही. मला मान्य आहे, मी तुला काय बी सांगितलं नाही, पण हे समजा मी अचानक केलं नाही आहे. कारण मला माहिती आहे की मेनकाचं सत्य बाहेर काढायचं असेल ना, तर आपल्याकडे ह्यो एकच परफेक्ट उपाय आहे. नाही नाही, मला नाही पटत आहे. मेनका जसं आत्यांच्या भावनांशी खेळते ना, तसं आपण शौर्याच्या भावनांशी खेळतोय असं नाही वाटते का तुम्हाला? आपल्यात आणि तिच्यात काय फरक राहिला मग? अगं पण अक्षरा, आपण शौर्याच्या भावनांशी खेळायचंच नाही आहे. तरी मला नाही पटत आहे. हवी त्या पोराची किती फरफट होईल याचा विचार केलात का तुम्ही? त्याचं बिचाराचं खेळायचा अभ्यास करायचं वय, या वयात त्याला आपण असं काय करायला लावतोय? नाही नाही, मला नाही पटत आहे. कारण आपण आपल्या प्लॅनसाठी त्याला ढाल बनवतोय उगाचच. हे चुकीचं आहे, मी तुम्हाला सांगते. मला नाही पटत आहे. अक्षरा अक्षरा, शांत हो आणि म्या काय सांगतो ना ते ऐकून तरी घे. आणि आपल्याला ना काही वेगळं करायचं नाहीच आहे. म्हणजे बघ, तू शौर्याशी आधी कसं प्रेमानं आपुलकीने वागत होतीस तशीच वागत राहा. त्याला आपलंसं कर. मग आपल्याला जे हवं ना ते मेनकाच्या हातून घड. म्हणजे हे बघ, तू शौर्याला आपल्याप्रमाणे आपलंसं केलंस, त्याशी प्रेमाने वागलीस की तो बी तुझ्याशी प्रेमानं वागल, तुझ्या सतत जवळ राहील. आणि हेच मेनकाला आवडणार नाही. मग तिच्या हातून आहे ना काहीतरी चूक घडल आणि ते आपल्या फायद्याचं असेल.